आता एक अत्यंत दुर्दैवी बातमी। बाळंतपणात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी कराडच्या विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं। दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। दरम्यानच्या काळात रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विहापूर तालुका कडेगाव येथील रवीना आकाश माने वय वर्ष 22 या विवाहितेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना कराडच्या विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात घडल्यानं विवाहितेच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। योग्य उपचार व देखभाल न केल्यामुळे दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं रुग्णालय परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती। कराड तालुक्यातील कोळी येथील रवीना यांचा विवाह डिसेंबर 2016 मध्ये विहापूर येथील आकाश माने यांच्याशी झाला होता। लग्नानंतर विवाहित रवीना माने ह्या आपल्या पतीसोबत कांदिवली येथे वास्तव्यास होत्या। काही दिवसांपूर्वी त्या कोळी येथे प्रसूतीसाठी आपल्या माहेरी आल्या होत्या। दिनांक 26 रोजी त्यांना कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। रविवारी 27 तारखेला सायंकाळी 7च्या सुमारास रवीना माने यांना मुलगी झाली। त्यानंतर त्याची व बाळाची प्रकृती व्यवस्थित होती। मात्र प्रसूतीनंतर ज्या उपचारांची आवश्यकता होती ती न झाल्यानं विवाहिता रवीना माने यांची प्रकृती बिघडली। त्यामुळे त्यांना रात्री कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्यानं आमच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित नातेवाईकांनी विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर जोरदार निदर्शनं करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली। माझी मुलगी रवीना आकाश माने तर 26 तारखेला मी कॉटेज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तर 26 तारखेला त्यांनी सांगितलं की सोनोग्राफी काढा, मूल कसं आहे काय आहे बघून आपण पुढची प्रक्रिया चालू ठेवूया। तर 26 तारखेला मी सोनोग्राफी केली तर सगळं नॉर्मल आलं। नॉर्मल आल्यानंतर त्यांनी प्रक्रिया तिथं चालू ठेवली। चालू ठेवल्यानंतर मूल सांगितलं 4 तासानंतर होईल। तर 7 वाजता नॉर्मल डिलिव्हरी झाली। डिलिव्हरी झाल्यानंतर ठीक आहे म्हटले चालेल। त्यावेळेला त्यांचा बोलीचा डॉक्टर कोण आहे तो आपल्याला काय माहिती नाही, तो आला नव्हता। त्यात लाईट बी गेली होती। लाईट गेल्यानंतर मुलगी शांततेत मुलाला घेऊन बसली होती। त्याच्यानंतर वार पडण्यास वेळ होता आणि त्या डॉक्टरांना जाण्यास गडबड होती। त्यामुळे त्यांनी वार ओढली की गर्भाशयाची पिशवी बाहेर आली। पिशवी बाहेर आल्यानंतर रक्तस्राव जास्त वाढू लागला। त्यानंतर त्यांनी ताबडतोब कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण तिथं काय रिस्पॉन्स मुलीनं दिला नाही, दगावले। विवाहितेच्या मृत्यूनंतर झालेल्या आक्रमक नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तसेच मृत रवीना माने हिच्या मृत्यूची बातमी सर्व नातेवाईकांना कळताच मुंबई, पुणे, सांगली, विटा या भागातून नातेवाईकांनी येऊन कराड उपजिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ घातला होता। त्यामुळे रुग्णालय परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या सर्व घटनांची परिस्थिती हाताळण्यासाठी कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर घटनास्थळी उपस्थित होते। कराड उपजिल्हा रुग्णालयात वारंवार रोज काही ना काही घडत असतं। त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना नीट वागणूक दिली जात नाही, व्यवस्थित उपचार केले जात नाहीत। त्याचबरोबर उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या, औषधे बाहेरून मागवण्यासाठी नातेवाईकांना सांगितलं जातं। रुग्णालयात पेशंटसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याची माहिती नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी यावेळी दिली। मृत विवाहिता रवीना माने हिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी लेखी पत्र द्यावं यासाठी कुटुंबियांकडून मागणीही करण्यात आली। तसेच मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करताना इन कॅमेरा करावं आणि त्यावेळी संबंधित नातेवाईकाची त्या ठिकाणी उपस्थिती असावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र उपजिल्हा रुग्णालयाकडून हे बेकायदेशीर असल्याचं सांगत आपण हे करू शकत नसल्याचं सांगताच उपस्थित नातेवाईकांनी जास्तच आक्रमक पवित्रा घेत कराड उपजिल्हा रुग्णालय व संबंधित डॉक्टर कर्मचारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या घोषणाबाजीनंतर जिल्ह्याच्या मुख्य शल्यचिकित्सक व अधिकारी यांनी नातेवाईकांशी चर्चा करून तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही योग्य ते लेखी आश्वासन देण्यास तयार असल्याचं कबूल केल्यानंतर रुग्णालयातील तणाव कुठेतरी थोडासा निवळला। मृत विवाहिता रवीना माने हिच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी कराड शहर व परिसरातून विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रवीना माने हिच्या मृत्यूच्या घटनेत जबाबदार असलेल्या संबंधित डॉक्टर कर्मचारी यांच्यावर कारवाईचे लेखी पत्र मिळाल्यावर विविध संघटना व वडार समाज संघटनांचे विजय पवार यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली। आकाश माने राहणार कोळे हिला प्रसूतीसाठी दिनांक 26/5/2018 रोजी सायंकाळी 7च्या दरम्यान ॲडमिट केली गेली आणि दुसऱ्या दिवशी 27 तारखेला तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली असं डॉक्टरांनी सायंकाळी 7च्या दरम्यान सांगितलं। त्यानंतर तिने
त्या जन्म दिलेल्या मुलीला देखील त्यानं दूध प्राशन पाजलं आणि त्यानंतर 8च्या दरम्यान डॉक्टरांनी सांगितले की ही परिस्थिती नाजूक झाल्या. म्हणजे डॉक्टरांच्याकडनं ज्यावेळी त्या मुलीची काही ट्रीटमेंट करावी लागतात, मृत्यू म्हणजे बाळ जन्मल्यानंतर काही गोष्टी असतात वैद्यकीय, त्या गोष्टी करताना त्यांच्याकडनं हलगर्जीपणा झाला, पोट दाबादाबी झाली, त्यामुळं त्यांच्या आतल्या पिशवीस त्रास झाला आणि ती पिशवी बाहेर आल्यामुळं त्यांना ती क्रिटिकल मॅटर झालं आणि ब्लडिंग जास्त होऊ लागलं. त्यामुळे त्यांना स्वतःच्या ह्याने ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांनी कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल कराड येथे ॲडमिट केलं. त्यानंतर आम्हालाही सांगितलं. त्यानंतर रात्री जे औषधं लागतील ते त्यांच्या नातेवाईकांनी आणून दिली गेली. डॉक्टरांनी त्या गोष्टीत लक्ष नाही दिलं किंवा त्या शासकीय हॉस्पिटलमधनं गेलेल्या पेशंटला शासकीय ह्याच्यातूनच औषधं पुरवावी लागतात, ती पुरवली गेली नाहीत आणि त्यानंतर रात्री 2 वाजता त्या पेशंटला मृत घोषित केलं गेलं. आणि ती निव्वळ कराड कुटीर रुग्णालय, विनुताई चव्हाण कुटीर रुग्णालय हॉस्पिटल कराड यांच्यामुळं घडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी याबद्दल आम्ही सकाळी त्यांना म्हणलं मिरजला PM करावा, आम्हाला इथे विश्वास नाही आहे. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे ॲम्ब्युलन्स बघा. जर आज आमची अशी परिस्थिती ॲम्ब्युलन्स बघणे किंवा काय खर्च करणे ही जर परिस्थिती असते तर आम्ही इथल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं नसतं. विनुताई चव्हाणला ॲडमिट न करता इतर ठिकाणी, इथं कराडात म्हणजे हॉस्पिटलांचा बाजार आहे, त्या कुठल्याही मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं असतं. ते करू शकलो नाही कारण आमची परिस्थिती नाजूक होती, म्हणून तिला इथं ॲडमिट केलं. तरी ह्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तुमच्याकडं शववाहिका म्हणजे रुग्णवाहिका आहे, आमच्याकडं शववाहिका नाही, तुमच्या स्वतःच्या खर्चाने मिरजला न्या आणि PM करा. त्यानंतर काही गोष्टी आम्ही सगळ्यांच्या सल्लामसलत केली. त्यानंतर ते सगळे म्हणले की व्हिडिओ शूटिंग करून इन कॅमेरा शूटिंग होऊन जर PM इथं होत असले तर करायला काही हरकत नाही. मग त्यानंतर इथं हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो. हॉस्पिटलमध्ये आल्यावर तिथनं पेशंटचा डिस्चार्ज म्हणजे जे पेशंट चॅरिटेबलमध्ये होतं ते डिस्चार्ज दिला जात नव्हता. का दिला जात नव्हता तर त्या पेशंटचं बिल भरण्याची जबाबदारी त्या पेशंटच्या नातेवाईकांच्यावर टाकली जात होती. तर त्यावेळी मी ते इथल्या हॉस्पिटलच्या लोकांना भेटलो तर ते म्हणले आम्ही कुठं म्हणले पोलीस यंत्रणा होते. भापकर साहेब म्हणले की बॉडी सोडायला सांगितलं पण भापकर साहेब स्वतः म्हणले की बाबा तिथे बिल भरा म्हणतात. त्यावेळी आम्ही इथल्या हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डॉक्टर शिंदे चर्चेला आहेत का बघितलं, नाही आहेत. त्यांच्यानंतर जयंत दाभोळे डॉक्टरांच्याकडे चार्ज असतो ते पण नाही आहेत. मग त्याच्यानंतर एका कर्मचाऱ्याने आम्हाला दुसऱ्या डॉक्टरशी गाठ घालून दिली. त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही फोन करून सांगतो. त्यानंतर कृष्णा चॅरिटेबलमधून आम्हाला डेड बॉडी PMसाठी दिली गेली. त्यानंतर कराडला PMला बॉडी आणल्यानंतर इथं PM करण्यापूर्वी आमचा एक विचार होता की आमच्यातल्या लोकांना कुणाला तरी PMसाठी हजर ठेवावं, कारण ह्या PMमधल्या CDमध्ये दिले जाणाऱ्या क्लिपमध्ये घोटाळा करू शकतात यांच्यावर संशय होता आमचा. आणि त्यांनी त्या संशयाला म्हणले राईट म्हणले तुम्ही तुमच्यातली 2 माणसं आम्हाला द्या जी तज्ज्ञाने हुशार असतील अशी लोकं द्या. म्हणून आम्ही 2 लोकं दिली. पण PMच्या पूर्वी त्यांनी म्हणले आम्हाला असं बेकायदेशीर कृत्य करता येणार नाही आणि आम्ही PM करणार नाही असं म्हणल्यानंतर आम्ही परत एकदा म्हणजे कॉटेज हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या PM विभागातून इकडे कॉटेज हॉस्पिटल समोर आलो आणि इथं आम्ही आपलं घोषणा देऊन आंदोलन चालू केलं. त्यानंतर त्यांच्या CO ज्या सातारच्या आहेत त्या स्वतः आल्या. त्यांनी सांगितले की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला देतो की ही जी लोकं आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर आजपासून पाठवतो. ज्यावेळी ते जे ह्या मानेला ॲडमिट केल्यानंतर शेवटच्या प्रसूतीस तोपर्यंत जी लोकं होती त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो. आणि ज्यावेळी संपूर्ण तपास बाहेर येईल म्हणजे संपूर्ण चौकशी होईल, चौकशीसाठी 6 लोकांची नेमणूक केली त्यांनी ताबडतोब. आणि त्या चौकशीत जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू आणि प्रशासकीय आम्ही शासकीय जी कारवाई असते त्यांच्या अंदर ती देखील करू. आणि ती मानेंची जी मुलगी जन्माला आली आहे त्या मुलीचीही आम्ही खात्रीशीर काही सामाजिक म्हणजे सवलती ज्या उपलब्ध असतील, शासकीय योजना ज्या उपलब्ध असतील त्या शासकीय योजनेचा त्या मुलीला लाभ देण्याचा आम्ही पुरेपूर फायदा करून देऊ असं त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही हे आंदोलन थांबवलेलं आहे. यानंतर जर त्यांना यात आम्हाला 8 दिवसाचा अवधी दिलेला आहे, त्यांनी पूर्ण चौकशी करून अहवाल सादर करतो. त्यात जर त्यांनी अहवाल सादर केला नाही तर तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलदार कचेरी कराड तिथं तीव्र आंदोलन करू कृष्णा ह्या कुटीर रुग्णालयाच्या विरोधात. आणि प्रकाश शिंदे साहेब म्हणजे जबाबदार व्यक्ती असताना ती इथं उपलब्ध नाही याची आम्हाला फार मोठी खंत वाटते. आणि त्यांनी पाहिजे होतं आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं, त्यांनी जबाबदारी सगळी स्वीकारायला हवी होती.
ते स्वीकारलेली नाही त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी एवढंच आमचं सांगायचं आहे. विवाहिता रवीना माने हिचा उपचारादरम्यान कराड उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानं उपचारामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चौकशी आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल व ही चौकशी 8 दिवसात पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलंय. मात्र 8 दिवसात योग्य ती चौकशी व संबंधित अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा वडार समाज संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. YZ इंडिया TV, कराड.